नमस्कार, एसएन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मनमाड साहित्य संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या काव्य स्पर्धेमध्ये मराठी भाषा गौरव दिनी वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सदाशिव सुतार होते, तर प्रमुख अतिथी म्हणून मनमाडचे लोकनियुक्त नगर अध्यक्ष योगेश पाटील उपस्थित होते. सेंट झेवियर हायस्कूलची श्रद्धा शिंदे हिने या स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार मिळवत 1100 रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि गौरवपत्र पटकावले, तर द्वितीय पुरस्कार 700 रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि गौरवपत्र रवींद्रनाथ टागोर शाळेची विद्यार्थिनी कुमारी श्रावणी खैरनार हिने मिळवले. तृतीय पुरस्कार 500 रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि गौरवपत्र क्षेत्र न्यू इंग्लिश स्कूलची कुमारी आदिती पाटील हिने पटकावला. या स्पर्धेमध्ये कवी रवींद्रनाथ टागोर शाळेच्या सई शाकुबद्वीपी व आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलच्या नम्रता पाटील यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. क्षेत्र न्यू इंग्लिश स्कूलच्या कुमारी वैष्णवी सानप हिने कवितेमध्ये लक्षवेधी बालकुमार कविते हा विशेष पुरस्कार मिळवत स्वतःची ओळख उभी केली. या काव्य स्पर्धेचे परीक्षक कवयित्री मंदोदरी पाटील, कवी प्रदीप गुजराती आणि युवा कवी शांताराम वाघ यांनी पाहिले. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पूजनाने मान्यवरांच्या हस्ते काव्य स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला प्रारंभ करण्यात आला. युवा गायक आर्यन जोगदंड याने शुभारंभ प्रसंगी मराठी भाषा गौरवगीत गायन केले. शहरातील 200हून अधिक शालेय बालकुमार कवी कवयित्रींनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. अंतिम फेरीसाठी 14 बालकुमार कवींच्या कवितांची निवड कविता सादरीकरणासाठी करण्यात आली होती. मनमाड साहित्य संघाचे कार्यवाह अमोल खरे यांनी यावेळी प्रास्ताविक केले. मनमाड साहित्य संघाचे उपाध्यक्ष डॉक्टर रवींद्र सुर्वे, कवी डी पाटील, डी पवार, संघाचे मार्गदर्शक पत्रकार नरेश गुजराती, प्राध्यापक जेवा इंगळे, कवी व प्रकाशक संदीप देशपांडे, राम महाले, नगरसेवक विशाल आहिरे आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते. हेमंत वाले, रुपाली कुलकर्णी, सुरेंद्र भुजंग, प्रिया परदेशी, भाऊसाहेब दाभाडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले, तर मनमाड साहित्य संघाचे सचिव कवी जनार्दन देवरे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या शाळांचे मुख्याध्यापक, समन्वयक, शिक्षक, पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एसएन न्यूजसाठी प्रतिनिधी नांदगाव. धन्यवाद.